आता CSFची स्लाईड इथं वेगळ्या पद्धतीने स्टेन करतो, जसं आपल्याला नॉर्मल लिशमन स्टेनवानी नाही. आता इथे 5 मिनिटसाठी CSFची स्लाईड स्टेन करून ठेवायची. आणि आपण कसं बफर वगैरे टाकतो तिथे इथे बफर नाही टाकायचं CSFसाठी. इथे डायरेक्ट वरतून पोर करायचं आहे वॉटर. बॅकवॉश द्यायचं आहे गॉस पीसनी बॅक रब केल्यानंतर हॉटर ओव्हनमध्ये पण नाही ठेवायचं, डायरेक्टली त्यांना रिपोर्टिंग एरियामध्ये रिपोर्टिंग करायला द्यायचं आहे. आता मी पुढचं काम जे करत आहे ती 12:30च्या आधीची रिसिविंग, कारण की 12:30च्या आतच रिसिविंग होते. त्याच्यानंतर जर रिसिविंग करत राहिलो की मग मला या मिनी मॅम मारून टाकतील, कारण की जास्त सॅम्पल नाही घेऊ शकत, कारण की ही जी प्रोसिजर करतो ती खूप लेंदी असते. तर 12:30च्या आतमध्ये जर सुरू केलं रिसिविंग आणि संपवून टाकलं तरच 4-4:30च्या दरम्यान संपेल, नाहीतर ते 6, 6:30, 7. दॅट्स नॉट द युज्युअल टाईम ऑफ द टेक्निशियन. इट्स 10 to 5. वी हॅव टू कम्प्लीट आवर